हे गाइस, गुड मॉर्निंग. अँड आज आहे 6 जानेवारी म्हणजे माझा बर्थडे. काल रात्री सगळ्यांचे फोन वगैरे घेतले. खूप लेट झाला झोपायला. सो आत्ता मी उठली आहे 9:30ला. आणि आता मी चालली आहे ऑफिसला बिकॉज ऑफिस नाही चुकू शकत बर्थडे असला तरी. सो या, थँक्यू सो मच. कालपासून सगळे विश करतात. खूप सारं थँक्यू सो मच. अँड विश मी हॅपी बर्थडे इन कमेंट सेक्शन बिलो. अँड येस, हॅपी बर्थडे टू मी. आता मी पटकन फ्रेश होते म्हणजे आंघोळ वगैरे करते. आणि माझा बर्थडे लुक मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच पोस्ट करेन की मी कसं मेकअप केला आहे वगैरे. सो ते व्लॉगमध्ये नसून ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे. सो शॉर्ट व्हिडिओ नक्की जाऊन बघा. अँड येस, आता मी जाते पटकन फ्रेश होते आणि रेडी होऊन तुम्हाला भेटते. दरवेळी कोणाचा ऑफिसमध्ये बर्थडे असेल ना त्या सेम डेकोरेशन असतात. तुम्ही बघा, अजून कॅन्डल वगैरे लावतात म्हणून घेत नाही घेत. थँक्यू सुखी आला. थँक्यू. थँक्यू. हॅलो 26. हॅलो 26. हॅपी बर्थडे ग्रँडमा. क्या बात है. गळ्यात हात टाक त्या माणसाच्या. टेडी पकडून ठेव, सोडू नको फक्त. ऍक्टिंग आहे, ऍक्टिंग ये भाई. अनबॉक्सिंग. काय वाटतंय ओव्हर ऍक्टिंग करत. तर 26 वर्षामध्ये सुद्धा हा बालक एवढा खुश झालेला आहे. अरे यार, तुला कसं नाही मला मिळालं आहे. कारण की तू सांगितलेलं. काय पडा मी नव्हतं सांगितलं. अगं उभा करून घ्या. थँक्यू थँक्यू. 1 2 3. हॅपी बर्थडे. थँक्यू. पण छान रे. मला बर्थडे गिफ्ट काय दिले या लोकांनी आणि आम्ही कसा ठेवलाय बघा बर्थडे गिफ्ट कार मध्ये. म्हणून मी पाठी बसले, मला दाखवते. मिरर आहे पूर्ण ऐक्यामधून. मी खरंच खूप ग्रेटफुल मानते मला, कारण खरंच मला हा मिरर हवं होतं. त्यानंतर ते केक्स आहे वगैरे, पार्टी पण डिकीत आहेत, चॉकलेट्स वगैरे. सो ये थँक्यू. थँक्यू.
मम्मीने हे डेकोरेशन केलं. हे बघा, हे पेन आहे, हे मम्मीने केलंय का माझ्या. थँक्यू. तसंच असतं की डायरेक्ट बायकोच्या आता आम्ही चाललो गाडीची डिलिव्हरी घ्यायला. खरी खुरी आमची गाडी घरी येणार आहे आज. म्हणजे त्या दिवशी आम्ही फक्त जस्ट साईन केली आणि पप्पांना वगैरे दाखवली गाडी ही फिक्स केली म्हणून. आणि आज आम्ही आता चाललोय गाडी आणायला घरी. सो या गाडी आपली ही आता आपली गाडी आहे ना. फायनली गाडीत लावायला सुंदर आहे. गाईज किती गोड गोष्ट आहे. पप्पांच्या बर्थडेला मी बुक केली, म्हणजे पप्पांना सरप्राईज वगैरे केली ही गाडी आपण बुक करतो, मला आवडली का की आपण दुसरी चॉईस करूया. पप्पाने तीच सिलेक्ट केली. आणि माझ्या बर्थडेला आज माझा बर्थडे आहे. आज माझ्या बर्थडेला ही डिलिव्हरी होते गाडी. म्हणजे ॲक्च्युली आमची गाडी आमच्या घरात येते. सो किती गोड गोष्ट आहे, किती छान गोष्ट आहे. सो मला तरी खूप जास्त बरं वाटतं बिकॉज पप्पांना मी गिफ्ट केली आणि माझ्याच बर्थडेला ती डिलिव्हरी होते. त्यामुळे अजून भारी वाटतं. सो ये आता काही प्लॅन आहे माहिती नाही. आता घरी जाणार, मग फॅमिलीसोबत थोडंसं सेलिब्रेशन करणार. दीदीने US वरून खूप छान डेकोरेशन करून ठेवलं माझ्यासाठी. ते घरी जाऊन मला एक्साइटमेंट आहे की मी घरी जाऊन कधी फोटोज काढते सगळे. सो फायनली गाडी. अरे मग आता ब्रेक चालवत आहे. पप्पा चालवत आहेत. ब्रेक चालणार. आम्ही चाललो. आत्ता आम्ही कार काढलेली आहे आणि आता मी परत गणपती मंदिरामध्ये चाललोय. बिकॉज कार घेऊन पहिले गणपती बाप्पाला आम्ही दाखवणार. सो त्यासाठी मी पेढे घ्यायला आता पटकन चालली इथे दुकानामध्ये. बिकॉज पेढे जेवढे आम्ही घेतले तेवढे आम्ही तिथे शोरूममध्ये वापरून टाकले सगळ्यांना. सो या मी खूप एक्साइटेड आहे. पप्पा गाडी चालवतात. फायनली मी गाडीमध्ये बसलो आहे आम्ही. सो या पटकन पेढे घेते आणि मग पूजा करूया आपण. आणि मग घरी जाऊन अजून माझा बड्डे पण सेलिब्रेट करायचं फॅमिलीसोबत. सो या आता मी बाप्पाला मस्तपैकी सगळं हार पेढे वगैरे म्हणजे तिथे ठेवलेलं आहे. मंदिर थोडंसं बंद आहे त्यामुळे मी बाहेरूनच ठेवलं. ते बोलले की आम्ही सकाळी नंतर पूजा करताना ते सगळं आतमध्ये ठेवू, बाप्पाला घालू तुमचा हार सकाळी सकाळी. सो या आता दुसऱ्या मंदिरात पण थोडंसं जातो. अरे देवरच्या हां बस वाव. तिकडे बॉडी टाकायला आपण तिथे येईल ना. इथेच मारू, इथेच बांधू. एवढं बाहेर होते ना, बाहेर येऊ दे, बाहेर खाली होते ना. हा येऊ दे एवढा बस. ओके ओके. आता आपल्या तिथे गणपती मंदिर आहे ना, तो बोलतो ना, मी बोलतो ना पायनवरती आपल्या सारस्वत बँकेत. लाईट लावलं बटन दाबला गेला तर उघडला लगेच. गाईज मी संद्रूप मधून बाहेर आले. हॅपी हॅपी हॅपी. मला संद्रूपवाली कार कधीपासून घ्यायची होती आणि फायनली मी आईला संद्रूप ये. आता आम्ही परत आलोय दुसऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आणि इथे पटकन बाया वगैरे पडतो आणि मग
जातो आम्ही हॉटेलमध्ये. हो जाम भारी वाटतंय गाईज, खरंच खूप भारी वाटतंय. वाव काय मस्त वाटतं त्यात बाप्पा, हे खरंच खूप छान ठेवलंय. हो खरंच. येस थँक्यू बच्चा, लव यू. हे बघ आम्ही कुठे, आम्ही न्यू कार मध्ये आबांच्या. ये तू येतोस का सनरूफ मध्ये? सनरूफ मध्ये येते तू? गाडी गेली. हे गाईज, सो फायनली आत्ता मी घरी आलेली आहे आणि आत्ता मी ना गाडी घेऊन आलो. सो इकडे बाप्पाकडे वगैरे असं पूजा केली. खूप सारे गिफ्ट्स दिलेत. पाठी तुम्ही बघू शकता, मिरर अजून ओपनच केला नाही आहे. माझ्या पूर्ण ऑफिस फ्रेंड्सने मला मिरर वगैरे दिला आहे की यामधून खूप भारी मिरर आहे. तुम्हाला स्क्रीनवर दाखवत असेल कसा मिरर आहे. खरंच खूप भारी वाटलं. आणि आत्ता घरी डेकोरेशन केलं आहे, त्याच्यासोबत मला रील शूट करायचं आहे, फोटोशूट करायचं आहे. माझे काका काकी येत आहेत, सो मी त्यांच्यासाठी वेट करते. जेवून आलो आत्ताच आम्ही. सो बघा आले. स्पायडरमॅन काय माहिती, लहान मुलांचा बड्डे रे, 26 वर्षाची झाली नसतात. हा हे सगळं अपेक्षित होतं मला. बोल ना काय असतं हे मम्मीने केलेलं डेकोरेशन आहे फुगे फुगून, आणि हे दीदीने केलेलं डेकोरेशन आहे. झालं ना? थँक्यू. तिला ती चेन कशी आली आहे. कुंकूच भरून टाकलंय. हे पण फिरत होत लेफ्ट टू राईट. थँक्यू. तू खालची खालची खालची. ब्लॉग घेतला, ब्लॉग भाविकनी. कसं वाटतंय? संद्रुप मध्ये फिरू आपण, घेऊ ना का? अरे थँक्यू दीदा, थँक्यू सो मच. आता मी सगळे जे गिफ्ट्स आहेत ते मी उद्या आरामात दाखवते, बिकॉज आत्ता वाजले 12, बर्थडे संपलेला आहे. अँड थँक्यू सो मच फॉर दिस डेकोरेशन. थँक्यू. हे गाईज, सो आत्ता वाजलेत 12:15. फायनली बर्थडे एंड झालेला आहे. अँड खूप सारं थँक्यू. खूप जणांनी विश केले इन्स्टा, यूट्यूबला, बट मला वेळ नाही मिळाला सगळ्यांनाच रिप्लाय करायला. बट मी या ब्लॉगमधून सगळ्यांना ज्यांनी मला मेसेज केलेत, कॉल केलेत, ज्यांना मी रिप्लाय देऊ शकली नाही, त्यांना सगळ्यांना माझ्याकडून खूप सारा थँक्यू, खूप सारा थँक्यू. अँड मी ब्लॉगमध्ये उद्या याच ब्लॉगमध्ये, सेम ब्लॉगमध्ये मी माझे गिफ्ट्स ओपन करणार आहे. जे मला गिफ्ट दिलेत, मिळालेत, ते सगळे ओपन करून बघणार आहे. सो या, स्टे ट्यून.
सो गाईज मिरर फायनली इन्स्टॉल केलेला आहे. सी गाईज ह्यामध्ये कपडे आहेत मिंत्राचे. ठीक आहे, हे 2 वन पीस पण आहेत. त्यानंतर मम्मीने ट्रायपॉड, दीदींनी वॉच, डेकोरेशन बड्डेचं. त्यानंतर हे पप्पांनी आयफोनचं चार्जर दिलं आहे मला. ठीक आहे, आणि हे त्याचं कवर अडॅप्टरचं आणि वायर प्लस ते वायरला लावून पण दिलं आहे. ठीक आहे, आणि हे सगळं मेकअप अँड मेन म्हणजे मिरर. आयकियाचा हा मिरर मला कधीपासून हवा होता आणि मला हा गिफ्ट मिळाला फायनली. थँक्यू. सो गाईज गिफ्ट सोबत मला चॉकलेट सुद्धा मिळालेले आहे. हे माझ्या जिजूंनी मला पाठवले आहेत US वरून. त्यानंतर हे फरारी रोशर्स आणि डेअरी मिल्क. सो गाईज आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा माझा बड्डे व्लॉग होता. माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस असतो बिकॉज यु नो ही मेमरी मला जपून ठेवायची असते की कसा माझा बड्डे होता. प्रत्येक इयरचा बड्डे मी ऑफकोर्स व्लॉग करते. सो मेमरीसाठी आय नो की नेहमीच माझा बड्डे खूप स्पेशल, माझी फॅमिली, माझे फ्रेंड्स खूप स्पेशल करतात आणि त्यासाठी मी व्लॉग करते. सो या, थँक्यू सो मच ज्यांनी मला विश केले आज, ज्यांनी मला इन्स्टावर विश केलं, यूट्यूबला कमेंट सेक्शनमध्ये फोटोजवर विश केलं. खूप सारं धन्यवाद सगळ्यांनी मला विश केलं. उमा, subscribe to my channel. Bye.